हाय नमस्कार. बघू शकता इथं गाडा आणलाय वहिनीने. बघा साफसफाई चालली त्यांची. आता सावली येईल, ही सावली येईल की इकडे थोडा आहे आता ऊन. बघू परत जमलं तर हे करावं म्हणलं, नेट आणून आहे का ना. आधी इथं टिकून देतात का आपल्याला कुणाच ठावती बघू द्या. माणसाला लगेच डोळे येतात. का टिकून देणार नाही ती? तिथनं हाकलायचं काय, त्यांच्या काय बापाची आहे जागा, ही शिवाची जागा आहे. लगेच त्या शिवायला फोन करेन लावा म्हणलाय त्याला. हां त्याला म्हणलं काय रे आम्ही दुकान टाकायला लागलो. म्हणला विचारलं टाक बरं कोण पडतं. कोण काय म्हणलं तर मला फोन कर म्हणला, मी येतोच असा म्हणला. म्हणलं बरं बरं चालतं, बरं बरं म्हणलंच. तर ही आहे आपल्या शिवा माने, त्यांची जागा आहे. तर ते म्हणला काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर, मी लगेच येतो म्हणला. तर सुरुवात तर केलेली आहे बघा. आता याच्यावर गोड चहा करायचा. खपू नाही तर नाही खपू, पण गोड सुरुवात. आणि मेन कारण आज काय आहे माहिती आहे का? दत्त पौर्णिमा. आज ते जन्म व्हायचा आहे. तर मेन कारण ती आहे. एका ताईचं पण म्हणणं होतं की ताई तू रविवार नाही तर शुक्रवार गाठून असं चांगलं कर. तर वहिनीचा म्हणजे त्यांना लय जीवाला आल्यासारखं झालं, तर त्यांना बळच उभा केलं. म्हणलं चला आज काय का असं ना करूच म्हणलं. वहिनीला बळच आणलं मी. तर वहिनीचं म्हणणं होतं आजच्या दिवस न गं उद्या. म्हणलं असू द्या म्हणलं, उद्या तर आपल्याला करायचंच आहे ना, आज बी करायचंच म्हणलं. मनावर घेऊ म्हणलं, सुरू करू म्हणलं. तर घेतो आता देवाचं नाव आणि कामाला लागतं चांगल्या, आणि लागतो चांगल्या, सुरुवात करतो कामाला. तर तसंच तुमचा आशीर्वाद लागू द्या, तसंच तुमचा आशीर्वाद लागू द्या आमच्या पाठीशी. कसं आहे माहिती आहे का, त्या दिवशी चाकणी ही झालं तर तुम्हाला तर सांगितलंच की असं असं झालं. म्हणलं ते काय चाक कुठं गेलं बघा. तसं त्याची गरजच नाही, ते काढावं आता निघणार पण नाही आम्हाला खोलल्याशिवाय. जाऊ द्या आता, तसं तर तसंच, कसं तरी आपलं सुरुवात करायची गरिबासारखं. तुमच्या आशीर्वादाने झालं तर झालं चांगलं. तसंच आशीर्वाद पण त्या. भरपूर जणांचं म्हणणं होतं वडापाव टाका वडापाव टाका. आता टाकलंच वडापाव. आता काय सुरुवात घेतली देवांची नावं घेऊन. सगळं आणलं, सिलेंडर तसली शिगडी भेटलीच नाही आम्हाला. काय तिचं बिघाडलं जे जे पण. पाणी मारावं लागेल की लय धुळा उडत. पाणी रोजही वाहतं या. हित मारू की जरा गाडा आड्याला घेतलाय. आणि आपली जागा आहे का इकडं होती जागा तक धुरळा. उडू द्या आता आजच्या दिवस. इकडंच लावायची माती. खडं काढून काय उपयोग आहे, अजून होणारच आहे. गाड्याच्या याने खडं निघणारच आहे. तेवढं तात्पुरतं निर्माण दिसतंय. हो तसंच भावाचं पण पोरगा आलंय, त्याच्या गाडीत आणलं म्हणून तर जास्त हे झालं पटकन. आता वहिनीच्या याने कवर झालं असतं. इकडे दाखव. रोज यार जरा वहिनी हे नाही ते आणा, वहिनी ते नाही ती आणा. आणि डोक्यावर काय सांगू बाया, मला बिबट्याचं पाय दिसले तर म्हणजे कशाचं आहे तर पण दिसले तर बाई तसंच लय भिलती मी. नुसतं काळजाचं पाणी झालं. लय भ्याव वाटलं मला, दुनियाचं भ्याव वाटलं. तर वहिनी झाडायला लागल्या. त्या मेन रस्ता आहे, चौक आहे आपला, त्यामुळं म्हणलं कोणा हाकलून लावले तर त्यांना बघतीच की मी. का आम्हाला काय जागा नावावर नाही करायची. आम्हाला जागा नावावर नाही करायची. आम्हाला सुरुवात केली आम्ही तसं बी वरी टाकणार आहे. पण म्हणलं गिरायक वळूस तर म्हणलं तोपर्यंत म्हणलं टाकू म्हणलं इथं. आणि जर लहारात जत्रेच्या ही वेळेस तर इथं टाकावं लागणार आहे. इथं तर नाही जागा पुरत नाही आम्हाला. इकडं कवठी जिथं गाडा होता ना उभा तिथंच टाकावं लागणार आहे दुकान आम्हाला. का माहिती आहे का, तिथं पण लोक ही लय थांबते ती. आणि जत्रेत आल्यावर रस्ता बारीक असल्यामुळं छबिना लय मोठा निघतो आमच्या इथला, त्यामुळं रस्ता बारीक पडते. तर वहिनी लागला मला पावडर बसवायला. मला वडापाव करायचे आणि माझ्यावरच पावडर बसवा. आधी तेला काय ते फुफुट्याचा धुरळा बसवा, परत तेलाचा फुफुटा बसल, म्हणजे ज्योती चांगलीच पांढरी होती. मग तर आली सावली. ही काय याची सावली लागला. आता पाणी एक जार आणावं लागन.
इथं ठेवावं लागणार आहे. सुरुवात तर केली. भावा बहिणींना कोणी नावं ठेवू नका, काय नको. आशीर्वाद द्या की ताई तुमचं चांगलं होऊ द्या. कसं आहे, वहिनी पण काहीतरी करतात, ते चांगल्यासाठीच करतात. त्यांना पण हातभार कुणाचा नाही, मला पण नाही. आता हो का, त्यांनी केलं तर मला पण 4 पैसेही होणार. माझं पण काहीतरी चांगलं बघितल्याशिवाय ते करणार आहेत का? ते हे सगळं बघूनच करतात ना. असं काय नाही की त्यांचं चांगलं आणि माझं असं तुम्ही म्हणताय की त्याच्या राधाच्याच महागं हिंडते. असं काय नाही, आम्ही मिळूनच करतोय. आणि मिळून केल्यावरच एकामेकीच्या नादाने उलास येतो. आणि एक जणांनी करायचं म्हणलं ना तर एक जणाला सुचत नाही, माणसं ही लागते तीच. त्यामुळं वहिनी म्हणल्या मी भांडवायला लावते, ताई म्हणल्या करू. मग वहिनीने गोळा केलं, आणलं. माल मटेरियल तर काय जास्त नाही भरलं आम्ही. आता बटाटे जर आज खपली, जेवढी आम्ही अंदाजापैकी टाकल्या तेवढी तर झाली, तर उद्या अजून 2.5 किलो वाढवायची. म्हणजे 1 किलो 2 किलो घातल्यात, अजून अर्धा वाढवायची, म्हणजे 2.5 किलो अशी घालायची. म्हणजे वाढवत आम्ही घालवणार आहे. नुसतं वडापाऊच नाही, भजी पण आणि बटाट्याचं भजी पण करणार आहे आम्ही. तर चला, सामान घेतो लावून, सुरुवात करतो तुमच्या आशीर्वादाने. जय बहिरीन, आता होऊ दे चांगला धंदा आमचा. तुला इथं 10 तोपा उडवती, गाड्या पुढं. कशाला देवाला नवस बोलताय? काय नाही, माझा विश्वास आहे भैरोबावर. आज रविवार आहे, आज छबिना निघतो. होय का? 7ला रोज आमच्या इथं जर रविवारी रोज नीती नियमाने छबिना ही निघतो देवाचा. कसं आहे, मनापासून ह्या गोष्टी सगळ्या बोलल्या तर सगळं देव पण खाली येतात असं म्हणते ती. पण मी चौकोनच असा हात पाय पसरत असते देवाला आणि सुरुवात करतो. तर तुमचा आशीर्वाद असू द्या. बाय.